25 जुलै रोजी येणाऱ्या पवित्र आषाढ एकादशीपासून हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र अशा चातुर्मासाला सुरुवात होत आहे. सनातन धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवसापासूनच पुढील 4 महिने भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात आणि संपूर्ण विश्वाची धुरा भगवान शंकरांच्या हाती सोपविली जाते. हा काळ केवळ उपवास किंवा नियमांचा नाही, तर आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणाचा, नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा आणि भगवान श्री हरी विष्णूची अखंड कृपा प्राप्त करण्याचा हा सुवर्ण काळ आहे. या 4 महिन्यात निसर्गातही मोठे बदल होत असतात. त्यामुळे आपण आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या ऋषीमुनीने काही खास नियम आणि व्रते सांगितलेली आहेत. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाचे संपूर्ण महत्त्व, या काळात भगवान विष्णूंची सेवा कशी करावी, त्यांचा अभिषेक कसा करावा, कोणते मंत्र आणि स्तोत्र म्हणावे, तसेच महिला आणि पुरुषांनी कोणते नियम पाळावे, या काळात केल्या जाणारा स्वास्तिक व्रत आणि गोपद्म व्रत यांचे काय फायदे आहेत, या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणार ठरणारी आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. ते माझ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराच्या चॅनलवर. चातुर्मास म्हणजेच आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन हे 4 महिने असतात. शास्त्रानुसार जेव्हा देवशयनी एकादशीला भगवान विष्णू निद्रेत जातात, तेव्हा पृथ्वीवरील सात्विक लहरीचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण नामस्मरण करणे गरजेचे असते. या काळात केलेली कोणतीही पूजा, जप किंवा सेवा ही इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीने अधिक फलदायी ठरते. भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी या 4 महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे. पिवळे वस्त्र परिधान करून विष्णूच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत, म्हणून दररोज विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीपत्र अर्पण करावे. त्याचप्रमाणे या काळात दररोज विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त किंवा रामरक्षेचे पठण करावे. जर तुम्हाला पूर्ण स्तोत्र पठण करणे शक्य नसेल तर विष्णूचा मूळ मंत्र ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज किमान 1 माळ जप करावा. असे केल्याने घरातील पिढापिढ्या टळते, मानसिक शांतता लाभते आणि घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. चातुर्मासात भगवान विष्णूंचा अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावण आणि भाद्रपद महिन्यातील एकादशी किंवा गुरुवारी हा अभिषेक आवर्जून करावा. विष्णूंचा अभिषेक करण्यासाठी तांब्याऐवजी पितळ किंवा चांदीचे पात्र वापरावे. सुरुवातीला शंखात पाणी भरून विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णावर अभिषेक करावा, कारण शंखाला लक्ष्मीचे बंधू मानले जाते आणि शंखोदकाने केलेले अभिषेक विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर कच्चे दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून तयार केलेल्या पंचामृताने देवाला अभिषेक करावे. पंचामृत अभिषेक करत असताना पुरुषोक्त किंवा वा विष्णू सुक्त म्हणावे, अथवा केवळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड उच्चार करावा. पंचामृताने स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या वस्त्राने पुसावी आणि तिला चंदनाचा टिळा लावावा. विष्णूंना पिवळे फुलाने केसर मिश्रित अक्षता वाहाव्यात. शेवटी तुळशीचे पान ठेवून पिवळ्या रंगाच्या नैवेद्य जसे की शिरा किंवा बुंदीचे लाडू दाखवावे. अशा प्रकारे अभिषेक केल्याने कुंडलीत गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीला जीवनात सर्व सुख, समाधान, मानसन्मान आणि विष्णू लक्ष्मीची संयुक्त कृपा प्राप्त होते. आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धतेसाठी चातुर्मासात महिला आणि पुरुषांसाठी काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजेच आहाराची शुद्धी. या 4 महिन्यात कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान यांचा पूर्णपणे त्याग करावा. शास्त्रानुसार पहिल्या महिन्यात म्हणजेच श्रावणात
पालेभाज्या खाणे टाळावे. दुसऱ्या महिन्यात म्हणजेच भाद्रपदात दही खाणे टाळावे. तिसऱ्या महिन्यात म्हणजेच अश्विन महिन्यात दूध पिणे टाळावे. तसेच चौथ्या महिन्यात म्हणजेच कार्तिक महिन्यात द्विदल धान्य म्हणजेच डाळी खाणे टाळावे. यामागे धार्मिक कारणांसोबतच पावसाळ्यातील पचन संस्था सुदृढ ठेवण्याचे वैज्ञानिक कारणही आहे. या काळात महिला आणि पुरुषांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. भूमीवर झोपणे अशक्य असल्यास करावे आणि कोणत्याही प्रकारचा निंदा किंवा खोटे बोलणं, क्रोध करणे टाळावे. महिलांनी दररोज तुळशीची पूजा करून संध्याकाळी दिवे लावावे. पुरुषांनी या काळात केस आणि नखे काढणे शक्यतो टाळावे. शक्य असेल किंवा त्यासाठी विशिष्ट दिवस पाळावे. तसेच दररोज किमान एक वेळा तरी सात्विक भोजन करावे आणि उपवास करत असल्यास त्यात फळांचा वापर करावा. या नियमांचे पालन केल्याने शरीरातील तामसिक गुण नष्ट होतात आणि सात्विकतेचा उदय होतो. चातुर्मासात महिलांसाठी दोन अत्यंत महत्वाची व्रते सांगितलेली आहेत. सात्विक व्रत हे सौभाग्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी केले जाते. या व्रतामध्ये चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज देवांसमोर तुळशीजवळ किंवा घराच्या मुख्य दाराजवळ कुंकवाने किंवा हळदीने स्वच्छ आणि सुंदर सुंदर स्वास्तिक काढावे. स्वास्तिक हे गणपती आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे दररोज स्वास्तिक काढून त्यांची पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. दुसरे अत्यंत महत्वाचे व्रत म्हणजेच गोपद्म व्रत. हे व्रत आषाढी एकादशी पण सुरू होऊन कार्तिकी एकादशी पर्यंत चालते. त्यामुळे यामध्ये दररोज अंगणात किंवा देवाऱ्यापाशी गोपद्मे म्हणजेच गायांच्या पायांची रांगोळी काढावी आणि त्यांची हळद कुंकू व फुले वाहून पूजा करावी. सनातन धर्मात गायींमध्ये 33 कोटी देवतांचा वास मानला जातो. त्यामुळे गोपद्मांचीच पूजा करणे म्हणजे सर्व देवतांचे आशीर्वाद घेण्यासारखे आहे. हे व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्य लाभते, संततीचे रक्षण होते, पितृदोष शांत होतो आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते, असे पुराणात सांगितलेले आहे. कार्तिकी एकादशीला या दोन्ही व्रतांचे उद्यापन करून ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला दान दिले जाते. चातुर्मासात हा केवळ उपवास किंवा रूढी परंपरा पाळण्याचा काळ नाही, तर ते आपल्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करण्याचे एक माध्यम आहे. या काळात आपण जे काही छोटे मोठे नियम पाळू, जी काही सेवा करू, ते अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून करणे आवश्यक आहे. 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात तुम्ही देखील तुमच्या क्षमतेनुसार नामस्मरण, विष्णुपूजा, स्वास्तिक किंवा गोपद्म व्रत नक्की करा. यामुळे तुमच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदेल. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव आपल्यावरती कृपा होत असते. त्याचबरोबरच या 4 महिन्यांमध्ये तुळशीच्या सेवेला विशेष महत्व आहे. यामध्ये तुम्हाला रोज तुळशी पूजा करायची आहे. तुळशीसमोर रोज तुम्हाला हळदीने स्वास्तिक काढायचे आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीला दिवा अर्पण करायचा आहे. सोबतच तुम्हाला महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे. कारण ह्या 4 महिन्यांमध्ये सृष्टीचा कारभार हा महादेवांनी उचललेला असतो. त्यामुळे आपल्याला त्यांची पूजा करणे हे खूप गरजेचे असते. आणि मग शक्य असेल तर रोज तुम्ही तांब्याभर पाणी अर्पण करू शकता, दूध अर्पण करू शकता. यासोबतच घरांमध्ये चुकूनही वादविवाद करू नका, भांडण करू नका. भगवान विष्णूंचे विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर ते त्यांचं पठण करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर शिवलीलामृत मधील 11वा अध्याय आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि श्रवण जरी केलं तरी चालेल. माता लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्रांचं आणि त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टकम यांसारख्या सर्व सेवा ऐकण्याचा किंवा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने जे काही छोटे मोठे नियम आहेत ते आपल्याला संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला पाळायचे आहे. जर तुम्ही हे नियम पाळले तर भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते. घरांमध्ये ज्या काही अडचणी असतात त्या सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.